आणि काय कमालीची गोलंदाजी केली. अर्थात फलंदाज मोठे खेळाडू होते आणि मोठा फटका पण खेळलेला होता वजीर यांनी. परंतु जाऊया मैदानामध्ये आपण. अक्षय तावरे आपल्याला पाहायला मिळतात स्ट्राईकवर. गणेश राऊत आहेत नॉन स्ट्राईकला. आकाश चव्हाण आपण पाहत आहोत. पहिला बॉल पहा अगदी सन्मान दिला गेलेला आहे. आपण मैदानामध्ये बघणार आहोत. नवनाथ हडवळे चेंडूवर येणार आहे आणि तसं जर पाहिलं तर नवनाथ हडवळे बऱ्याच दिवसानंतर फायनल अर्थात इथपर्यंत पोहोचलेला आहे. 2020 नंतर म्हणजे नवनाथ हडवळे पहा किती वर्ष वाट पाहायला लागली नवनाथला. परंतु इथे आकाश चव्हाणचा एक दमदार फटका येणार आहे. षटकार आपल्याला पाहायला मिळणार आहे मैदानात. थँक्यू. ते लहान लहान मुलं ते पहा ते बाउंड्री लाईनच्या जवळ जे लहान लहान मुलं आहेत त्यांना बॅरिकेडच्या बाहेर घ्या. त्यांचे पालक आलेले असतील तर त्यांना विनंती आहे. एखादा खेळाडू बॉल अडवायला जाईल किंवा एखादा बॉल सुद्धा लागू शकतो. ते लहान लहान मुलं बाहेर घ्या ही विनंती आहे. थँक्यू. पुढचा बॉल गॅप मध्ये आपण पाहूया. तिथे क्षेत्ररक्षण आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे. मेजर आतिश थोरात नाही प्रदीप धुमाळ आहेत. यशोदीप धुमाळ माफ करा. हे पहा जे ज्यांना आपण टी शर्ट दिलेत ना जे लाईनमन बॉल आणून देतात त्यांनी मैदानाच्या बाहेरचे बॉल आणायचे मैदानाच्या आतले नाही. ते लाल टी शर्ट घातलेले दोघं तिघं मैदानाच्या बाहेरचे बॉल आणण्यासाठी तुम्हाला आपण टी शर्ट दिलेले आहेत. त्यामुळे मैदानाच्या बाहेरचे चेंडू आणा आतले चेंडू आणायचा प्रयत्न करू नका. जाऊया मैदानामध्ये. एक सुरेख क्षेत्ररक्षण आपल्याला यशोदीप धुमाळ यांच्या माध्यमातून जे मैदान पाहायला मिळालं. गणेशला आपण स्ट्राईकवर पाहणार आहोत. यावेळेस पाहूया अक्षय तावरेचा सुरेख चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुनील गाडे हा एसटी रक्षक आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहे. धावपलकावर जर आपण पाहिलं तर 8 धावा धावपलकावर बनल्या गेलेल्या आहेत. पहिले षटक आपण मैदानामध्ये बघत आहोत. पुढचा बॉल सुरेख फटका एशना कव्हर मधून गणेश राऊतचा. हा चौकाराचा खरा श्री गणेशचा होत आहे. 4 धावा धावपलकावर येत आहेत. थँक्यू सर. तर या स्पर्धेच्या निमित्ताने आपण सातत्याने चर्चा करतो की फक्त संगमनेर तालुका नाही तर बऱ्याचशा आजूबाजूतील तालुक्यातून देखील प्रेक्षक मोठ्या संख्येत आलेले आहेत. सिन्नर तालुक्यातील गोंदेवरून आमचे आदेश भाऊ मगर ज्यांचं गोंदे टेनिस प्रीमियर लीगचं आयोजन आपल्याला सातत्याने पाहायला मिळतं. आदेश भाऊ मगर आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. धावपलकावर आपण बघणार आहोत. या दरम्यान 1 धाव मात्र पूर्ण केली गेलेली आहे. खास गोंदे तालुका सिन्नरवरून आदेश मगर आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित झाला आहे. आदेश तुमचं मनपूर्वक स्वागत असणार आहे. धावपलकावर 13 धावा अगदी पहिल्या षटकात आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर क्रमांक 2 साठी मैदानामध्ये गणेश राऊत आणि नवनाथ हडवळे या 2 फलंदाज खेळाडूंमधली झुंज आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण दोघांकडनं एक चांगलं प्रदर्शन या मैदानात अपेक्षित असेल. फुलटास बॉल उडवला गेला गॅपमध्ये. तिथे मात्र भूषणला आपण बघणार आहोत. चेंडूवर येणार आहे. एक सिंगल मात्र पूर्ण होताना आपण बघणार आहोत. नवनाथ हडवळे गोलंदाजीच्या ट्रॅकवर आपण या दरम्यान पाहत आहोत. दुसऱ्या षटकाची सुरुवात आहे. आकाश चव्हाण स्ट्राईकवर आहे. पुढचा बॉल पहा पुढे सरसावत खेळला गेला. यशोदीप धुमाळ आणि अमोल भाऊ कवडे येत आहे. चेंडूवर आपण पाहत आहोत. एक सुरेख क्षेत्ररक्षण होते मैदानामध्ये. 1 धाव या दरम्यान जी पूर्ण केली जाणार आहे. आज आपण जर पाहिलं तर खास करून जे तमाम क्रीडा रसिकांनी जे कुपन काढलेलं आहे त्यांचं कुपन या ठिकाणी जे व्हॅलिड राहणार आहे. परंतु ज्यांनी कोणी अजून कुपन काढलेलं नाही आहे लकी ड्रॉचं त्यांनी मात्र तोरात यायचं आहे. कुपन काढायचं आहे तर इथे पहा हिलना मना है नहीं मौका और लगाय चौका. गणेश राऊतचा येत आहे चौकार. 4 धावा. पंधरा 19 धावांवर पोहोचला गेला. यावेळेस बघूया उजव्या एसटीच्या बाहेरचा चेंडू आहे. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे.
अतिरिक्त धावपलिकावर जोडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. 20 ही धावसंख्या धावपलिकावर होताना आपल्याला जी पाहायला मिळते आहे. या स्पर्धेच्या निमित्तानं तब्बल 12व्या वर्षामध्ये आपण पाहिलं राजवर्धन युथ फाउंडेशनचे आमचे सदस्य सिद्धार्थभाई थोरात असतील, प्रशांत अभंग, सौरभांना कडलक. पुढचा बॉल उडवला, हवाई सफर करणारा येणार आहे षटकार, 6 धावा. तर अनिल केदारे असतील, संतोष मामा शेरमारे, शरदजी पावबाके, सुनीलजी बांगर, नागेश आव्हाड, सोहेल पिंजारी, साहिल शेख, कृष्णा ओझा. कारण एक चांगलं काम आणि खऱ्या अर्थानं मी पहिल्या वर्षापासून नाहीये, दुसऱ्या वर्षापासून आहे या स्पर्धेला, परंतु मी पाहिलं की अनेक क्रिकेटर या स्पर्धेच्या माध्यमातून घडले गेले. स्लोअर प्रकारचा चेंडू उडवला, मिड विकेट मध्ये साजिद मौलाना, जाबाज कुरहन का खिलाडी है, गेंद के नीचे आणि फलंदाज गणेश राऊतची विकेट मैदानात येताना आपल्याला पाहायला मिळते 26 या धावसंख्येवर. विकेट आली गणेश राऊतची आपण या दरम्यान पाहिलेली आहे. 26 ही धावसंख्या धावपलिकावर बनत असताना एक चांगली फटकेबाजी सुद्धा गणेशच्या माध्यमातून आपण पाहिली होती. आणि या स्पर्धेच्या निमित्तानं अनेक खेळाडू आज स्टार झालेले आहेत. अनेक स्पर्धेमध्ये आपण त्यांना आयकॉन असेल, आयडॉल असेल या भूमिकेमध्ये पाहत असतो. आणि ही स्पर्धा आज महाराष्ट्र राज्यामध्ये एक नामांकित क्रिकेटची स्पर्धा म्हणून जी ओळखली जाते. शिवा मासरेकर पहा काय फटका आहे, एक्स्ट्रा कव्हर मध्ये षटकार उडला गेला, 6 धावा. खेळ संपलेला आहे. धावपलिकावर धावसंख्या 32 धावसंख्या 32 ही धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. एक बाद 32 धावा. ओव्हर क्रमांक 3 साठी आपण बघणार आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं सातत्याने कुठल्या ना कुठल्या संघाशी जोडले जातात आयकॉन म्हणून. बारामती तालुक्यातील मोरगावचे असणारे खेळाडू आहे अक्षय तावरे, तर समोर आकाश चव्हाण आहेत. रिव्हर्शिप अगदी समालोचन कक्षाला वंदन करणारा षटकार या ठिकाणी आलेला आहे आकाश चव्हाणचा. कारण आयकॉन एकमेकांवर वर्चस्व दाखवत असतात. एका बाजूला सोलापूरचं क्रिकेट जर तुम्ही पाहिलं ना, हे खास सीमित विकेट सोलापूर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळतात. आणि त्यानंतर जशा तसं उत्तर आपण पाहत आहोत. एसटी मात्र इथे उद्ध्वस्त होताना आपल्याला पाहायला मिळते. आकाश चव्हाण 14 ह्या धावसंख्येवर बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसरा धक्का शिवनेरी स्ट्रायकर संघाला 38 या धावसंख्येवर बसताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्षल भांगे आपण मैदानामध्ये पाहणार आहोत. आणि इथे पहा मोठी विकेट आकाश चव्हाणची मैदानात येत असताना आपल्याला पाहायला मिळाली. षटकार मारला होता अक्षय तावरेच्या गोलंदाजीवर. त्यानंतर विकेट घेतल्यानंतर आपण त्याच्या सद्भावना मैदानात पाहिल्या. कारण थोडासा जोश आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळाला. विकेट आली मैदानामध्ये. 38 धावसंख्येवर दुसरी विकेट आल्यानंतर आपण पाहत आहोत मैदानात हर्षल भांगे दाखल झालेला आहे.
साईनाथ घोगेला सुद्धा आपण एक्स्ट्रा कव्हरमध्ये पाहत आहोत. दोन्ही हात कमरेवर. आज काय एकादश आहे, पांडुरंगाची आठवण. तर बघूया आता मैदानामध्ये प्रेक्षक वर्गाची गर्दी मोठ्या प्रमाणात होणार आहे. कारण जशी अशी मॅच पुढे जाणार आहे, फायनलमध्ये कोण असणार आहे. व्यासपीठावर जरी पाहिलं तर जे सिद्धार्थ थोरात असतील, सौरभ कडलक, प्रसाद अभंग, अनिल केदारी ही बाकीची अवस्था पाहत आहेत. तर मला वाटतं संतोष मामा शर्माळे यांच्याकडे कुपनची जबाबदारी आहे, शरदजी पाबाके यांच्याकडे कुपनची जबाबदारी आहे, सुनीलजी बांगर चेंडूची जबाबदारी घेतलेली आहे. 5 सुरेख चेंडू आपल्याला या दरम्यान पाहायला मिळत आहे. अक्षय तावरेचा निर्धाव आलेला हा चेंडू आपण मैदानामध्ये डॉट बॉल. धाव मात्र मिळणार नाहीये. नवनाथ हाडोळेच्या षटकात आलेल्या धावा इथे जर आपण पाहिलं तर 1.4 षटकात अक्षय तावरे 19 धावा खर्च करतायत, एक महत्वाची विकेट घेत आहेत. परंतु या षटकात कुठेतरी वापसी विरा 11 वैभव विद्युत संकलन केंद्र करे या संघाची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा बॉल वेगात टाकला होता परंतु वाईड बॉल गेला. वेगावर सुद्धा नियंत्रण ठेवावं लागतं मैदानामध्ये, अन्यथा पंकज पाटील सारखे पंच आहेत, फार दीर्घ अनुभव आहे त्यांना या स्पर्धेचा. खरा जर पाहिला तर ते सुद्धा मैदानातील चॉकलेट बॉय आहेत. परंतु इथे पहा चॉकलेट बॉय हर्षल भांगेचा हा फटका जाईल सीमारेषा पार. आलटी पलटी दे कलटी चौकार. का 4 धावा कशा प्रकारे चेंडू खेळला, त्यानंतर रिव्हर्सिप खेळण्याचा मोह आवरला नाही. इथे चेंडू गेला निर्धाव. षटक संपलेला आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर शिवनेरी स्ट्रायकर संघाने बनवल्या 2 बाद 43 धावा धावपलिकावर आपण पाहत आहोत. 4थ्या षटकासाठी बघूया कैलास तिकडनं धावत येत आहे मैदानामध्ये. कैलास उगलेकडे बहुतेक जाण्याचा हा निर्णय या ठिकाणी आहे घेतलेला. आणि नवनाथ हाडवळे या षटकानंतर आपण पाहिलेलं आहे की थोडंसं महागडं षटक पडलेलं होतं, तिथे थांबला गेलेला आहे. कैलास उगलेकडे जबाबदारी देण्यात आलेली आहे. आमचे केतनजी मंडलिक सुद्धा महत्त्वपूर्ण सहकार्य या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वैभवजी अभंग सुद्धा आहेत मनोज ग्रुपचे. ओव्हर क्रमांक 4 शिवा मासरेकर मैदानामध्ये आपण बघणार आहोत. ज्या शिवाने शिवनेरी स्ट्रायकरचा हा छावा अर्थात शिवा डॉक्टर निलेशजी अभंग यांचे विशेष सहकार्य आपल्याला या स्पर्धेच्या निमित्तानं जे पाहायला मिळालेले आहे. थोडीशी बातचीत चाललेली आहे. स्टंप त्या ठिकाणी आपण पाहतोय. पंच किरणजी बिडलान आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं 2 ऑफिशियल पंच आपल्याला जे मिळालेले होते. वैभव कातोरे ते सुद्धा 3 दिवस त्यांनी पंच म्हणून काम पाहिलं. चेतन मोहन यांनी सुद्धा 1 दिवस पंच म्हणून काम पाहिलं. ते मात्र लवकर सटकले, डायरेक्ट सटाण्याला पोहोचले. आणि आज पंकज पाटील आलेले आहेत. अमनजी शर्मा तिसरे पंच आहेत. मॅच महत्त्वपूर्ण आहे. सेमीफायनलचा हा सामना आहे, कारण जो संघ या ठिकाणी जिंकणार आहे त्या संघाच्या खात्यावर 75,175 रुपयाचं पारितोषिक जे योगेशजी भालेराव यांच्या माध्यमातून आहे आणि TVS बाईक ही सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे अजयजी फडंगरे आणि बाबाजी लंके यांच्या माध्यमातून. कैलास उगले मोठा फटका आला आणि शिवा मासरेकर शिवनेरीचा छावा मैदानात बनवत आहे. शिवा 4 धावा चौकार. शिवा मासरेकरचा आलेला हा चौकार आपण या दरम्यान जो पाहिलेला आहे. 4 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 47 धावसंख्या बनती धावपलिकावर.
तर पंच पाहणी करताय चेंडूची पंकज पाटील, आपण त्यांना पाहत आहोत. तर बघूया कैलास इथे कशी वापसी करणार की परत एकदा शिवा मासरेकरचं मैदानामध्ये होणारं आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल की जे चेन खुली की मेन खुली. पुढचा बॉल हवेत आहे एक्स्ट्रा कव्हर मध्ये. बघूया तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवर येत आहेत, एकदा मात्र पूर्ण केली जाणार आहे. तर पहा अगदी चेंडू फेकला, सुनील खडे सरळ एष्ट्यानो लागलेला आहे, तिकडे अपीलही केलं गेलेलं आहे, परंतु पंच पंकज पाटील पाहणी करतायत. जयदीप धुमाळ, यशोदीप धुमाळ यांचं क्षेत्ररक्षण आपण या दरम्यान जे पाहिलेलं आहे एकदा पूर्ण होत आहे. कैलास सोगलेची थोडीशी वापसी या ठिकाणी आपल्याला जरूर पाहायला मिळालेली आहे. तिसऱ्या पंचांच्या कोर्टात हा निकाल आहे. अमन शर्मा OUT आउट. इथे शिवा मासरेकरची बॅट काही हवेत राहिलेली होती, त्यामुळं ही विकेट आलेली आहे शिवा. आणि तो थोडी जर आपण फास्ट वेगात जर बॅट आणली असती तिथे तर निकाल इथे वेगळा असता, परंतु विकेट आलेली आहे धावचीच्या स्वरूपात. आणि सुनील खडे यांनी केलेली फेकी यशस्वी होताना एस्टॅनवर आपणाला जी पाहायला मिळते मैदानामध्ये. सूरज गायकवाड आयडॉल या खेळाडूवर निश्चितपणानं एक विश्वास दाखवू शकतात क्रीडा रसिक. राजे उमाजी नाईक प्रतिष्ठान, तुषारभाऊ शिंदे युवा मंच, वेलाळेचे संघमालक अजयजी यरमल हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. यावर्षी किटमध्ये नाही आहे, यावर्षी थोडे जरा सूट बूटमध्ये आहेत अजय यरमल, कारण एक शेवटची मॅच आपण तमाम क्रीडा रसिकांनी पाहिली आणि शेवटच्या चेंडूवर निसटता पराभव त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता आपल्याला. इथे पहा हर्षल भांगेचा फटका मिड विकेट मध्ये, क्षेत्ररक्षक नवनाथ हडवले डाऊन दी बॉल आणि विकेट इथे मैदानात. हर्षल भांगे मात्र मैदानाच्या माघारी जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आउट. विकेट आली आणि बबलू शेख आपण मैदानामध्ये बघणार आहोत, न्यू बॅटर. परंतु पहा tenniscricket.in काय छायाचित्रण आहे. आमची संपूर्ण टीम नरेश पाटील, आर्यन नायर, साहिल चव्हाण आणि श्रेयस तेली, एक कुपन विजेते बनलेले आहे. श्रेयस तेली सायकल पटकवलेली, आता कॅमेरामनच्या भूमिकेमध्ये आहेत. जाऊया मैदानामध्ये. कैलास सुगलेसाठी येणारी विकेट आपण पाहत आहोत. 3 चेंडूमध्ये 4 धावा, 1 धावचीत आणि 1 विकेट. हर्षल भांगेला बाद करण्यामध्ये यश आलेलं आहे. पुढचा बॉल एक सुरेख फटका आलेला आहे मैदानामध्ये आपण पाहत आहोत. एक्स्ट्रा कव्हर मध्ये यशोदीप धुमाळ आपल्याला पाहायला मिळतील. फक्त एक सिंगल धाव या दरम्यान येणार आहे. 48 धावसंख्या धावपलिकावर या दरम्यान आपण पाहत आहोत. शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाची बनत असताना आपल्याला पाहायला मिळते. कैलास उगलेचा पुढचा चेंडू मैदानामध्ये आपण बघणार आहोत. करे एक्सप्रेस कशा प्रकारे मारा करणार आहे मैदानात.
पहा सुरेख फटका खेळलेला आहे सूरजने. या दरम्यान साजिद मौलाना मिड विकेट मध्ये चेंडूवर येणार आहे. एसटी रक्षक सुनील खंडेच्या दिशेला झालेली फेकी आपण पाहत आहोत. एक सिंगल या ठिकाणी येत आहे. सुशीलजी इंजिनियर सुशीलजी पारासूर, जगनजी पवार, गोकुळ वाकचौरे, ओंकार तेरखेडकर, शिवांश पानसरे यांचा हा संघ आहे मैदानामध्ये. थोडीशी मॅच आपण जर पाहिली तर सिंगलवर आलेली आहे मैदानात. पुढचा बॉल एक सुरेख फटका आहे बॅकवर्ड शॉट लेग मध्ये. बघूया साजिद मौलाना बेगात चेंडूवर आलेला हा एक चपल चिता आहे पहा मैदानामध्ये. एक धाव येणार आहे. 50 धावा या दरम्यान शिवनेरी स्ट्रायकर संघाच्या धाव बलगाव लागत आहेत आणि 4 षटकांचा खेळ मैदानामध्ये संपला. शिवनेरी स्ट्रायकरने 4 बाद 50 धावा धाव बलगाव लागल्या. तर कैलास उगलेच्या षटकामध्ये पहा 7 धावा फक्त आलेल्या आहेत. एक विकेट सुद्धा आपल्याला पाहायला मिळाली. एक धावचीची शिवाची विकेट आली. हर्षल बांगेची विकेट आपण पाहिलेली आहे. ओव्हर क्रमांक 5 साठी मैदानामध्ये आपण बघणार आहोत. नवनाथ हडवळे इन ऍक्शन गोलंदाजीच्या ट्रॅकवर असणार आहे. दुसऱ्या बाजूला विरा 11 वैभव दूध संकलन केंद्र करे संघमालक सुनीलजी सानप, गणेश परबत, त्यानंतर झुंबर शेठ अर्थात विलास शेठ सानप, आमचे परममित्र गणेशदादा डोंबरे हे सुद्धा आता आलेले आहेत इकडे मैदानाकडे. पहिला बॉल खेळला आणि चेंडू सीमा रेषा पार जाऊन धडकला. षटकार येणार आहे मैदानामध्ये. मैदानामध्ये आपण नवनाथचा बघणार आहोत. नवनाथ विरुद्ध आलेला षटकार. पुढचा बॉल यावेळेस एक चांगला चेंडू आहे. नितीन काका हसे संगमनेर क्रिकेट मैदानामध्ये आपण बघणार आहोत. एका बाजूला गणेशजी पर्वत आहेत, विरा 11 वैभव दूध संघ करेचे संघ मालक आहेत. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शिवनेरी स्ट्रायकरचे संघ मालक इंजिनियर सुशीलजी पारासूर आहेत. दोघं वर्ग मित्र आहेत आणि वर्ग मित्रानंतर एक चांगले जिगरी दोस्त पण आहे. वर्षभर अगदी बरोबरच असतात. मैदानात इथे विरोधी भूमिकेमध्ये आहे. व्हाईट बॉल येईल. एक अतिरिक्त धाव बलगा जोडली जाणार आहे. 58 धावसंख्या या दरम्यान आपल्याला पाहायला मिळणार आहे. अठ्ठावन्न धावसंख्या बनत असताना स्ट्राईकवर आपण सूरज गायकवाडला या दरम्यान जी पाहत आहोत. पुढचा बॉल यावेळेस 5 सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळणार आहे. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी चेंडूवर येत आहेत. या दरम्यान एक धाव मात्र आपल्याला पाहायला मिळेल मैदानामध्ये. एका धावेच्या माध्यमातून हा धावफलक थोडासा पुढे सरकेल. 59 धावसंख्या आपण बघत आहोत. तर स्ट्राईकवर बबलू शेख नवनाथ विरुद्ध केलेलं आक्रमण आपण पाहिलं होतं. पुढचा बॉल परत एकदा सन्मान दिला. पहा क्षेत्ररक्षक वेगात आलेले आहेत चेंडूवर. एकच धाव मात्र त्या ठिकाणी पाहायला मिळेल. भूषण उघडे यांना आपण पाहत आहोत. धावफलक एका धावेच्या माध्यमातून पुढे सरसावला गेला, पोचला गेला. शिवनेरी स्ट्रायकर संघाचा 60 हा धावफलक 4 फलंदाजच्या मोबदल्यात आपल्याला पाहायला मिळत आहे. तर स्ट्राईकवर सूरज गायकवाड आपण मैदानामध्ये पाहत आहोत. सुरेख चेंडू आहे पहा. फॉलो थ्रू मध्ये स्वतः नवनाथ चेंडूवर येत असताना आपण बघत आहोत. एक अप्रतिम गोलंदाजी या दरम्यान आलेला एक मोठा फटका, त्यानंतर केलेली कामगिरी, एक चांगली कामगिरी आपल्याला नवनाथच्या माध्यमातून जी पाहायला मिळते. अंतिम चेंडू 1.5 षटकात नवनाथ या मॅच मध्ये थोडीशी महागडी गोलंदाजी ठरलेली आहे. 29 धावा खर्च केल्या, 1 विकेट आलेली आहे. अंतिम चेंडू या षटकातील आपण बघणार आहोत. पुढे सरसावा चेंडू उडवला गेला. पाहूया तिकडे यशोदीप चेंडूवर अंदाज घेत आहेत. एक धाव पूर्ण केली, सरळपैकी सुनीलच्या दिशेला होती आहे. दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हरची होणार आहे समाप्ती. 5 षटकानंतर 4 बाद 62 धावसंख्या शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाची आपल्याला या ठिकाणी जी पाहायला मिळते आहे. बघा, थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने
प्रेक्षकांची देखील आता प्रचंड रेलचेल आपल्याला बघायला मिळते. जे नव्याने जोडले गेलेले प्रेक्षक आहेत त्यांच्यासाठी एक महत्वाची सूचना, तुम्ही आत्ता कुपन घेतलेले नसतील तर आपण कुपन खरेदी करा. दररोज लकी ड्रॉ चे कुपन्स आपण या ठिकाणी तुमच्यासाठी दिलेले होते आणि दररोज एक स्पोर्ट्स सायकल आपण देत होतो, परंतु आज तब्बल 10 बक्षिसं या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे ज्यांनी अद्यापही कुपन खरेदी केलेले नसतील त्यांनी कुपन खरेदी करा. कुपन थोडे शिल्लक राहिलेले आहेत आणि आज तुम्हाला तब्बल 10 बक्षिसं जिंकण्याची संधी आहे. त्यामुळे विनंती आहे, कुपन खरेदी करा. थँक्यू. अमोल कवडे पहा, हा पहिला चेंडू सीमारेषा पार जाताना आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल आणि त्यावर आलेला चौकार. 5 धावा येतात धावफलकावर. बघा, व्हाईट बॉल आणि त्यावर आलेला चौकार. जनता राजा प्रतिष्ठानचे अध्यक्ष आहे याच मैदानावर यो मराठा चषकाचं आयोजन करतात. पुढचा बॉल मात्र वापसी अपील केलं गेलेलं आहे. मैदानामध्ये आपण पाहत आहोत पंकज पाटील आहे त्या ठिकाणी. एक जोरदार अपील होतं, एकदा मात्र पूर्ण केली गेलेली आहे आणि रिव्ह्यूची मागणी सुद्धा ही क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमच्या माध्यमातून या ठिकाणी होताना आपल्याला जी पाहायला मिळते आहे. टेनिस क्रिकेट .inच्या माध्यमातून आपण पाहतो या संपूर्ण स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण जे केलं गेलेलं आहे. रिव्ह्यू मध्ये आपण पाहू शकतायत. नॉट आउट, कारण चेंडू मात्र जर टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला चाललेला होता. लेग बाईटच्या स्वरूपात अतिरिक्त धाव या ठिकाणी दिली जाणार आहे आणि स्ट्राईकवर सूरज गायकवाड आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळणार आहे. फुलटाच बॉल होता, इथे खेळला गेलेला आहे. साजिद मौलाना पहा चेंडूवर आहे. पहा, एक उत्कृष्ट क्षेत्ररक्षणही आपल्याला पाहायला मिळतंय. तर साजिद मौलाना एक चपळचिता क्षेत्ररक्षणामधील मानला जातो. तो मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. एक धाव आलेली आहे. 69 धाव संख्या धाव बलकावर बनतीये मैदानामध्ये. तर परत एकदा बघूया, अमोलजी कवडे गोलंदाजी करताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. पुढचा बॉल कशा प्रकारचा असणार आहे, क्षेत्ररक्षणात काही बदल केला जाणार का? 2 फलंदाज चर्चा करताय क्रीजवर, बबलू शेख आणि सूरज गायकवाड. डिसिजन काही वेळातच येणार आहे. या ठिकाणी काय असणार आहे ते आपल्याला पाहायला मिळेल. टेनिस क्रिकेट .inच्या या यूट्यूब चॅनलवर आपण पाहू शकतायत. फेअर डिलिव्हरी. तर पुढचा चेंडू पाहूया. इथे अमोलजी कशा प्रकारे टाकणार आहेत. त्यांच्या हातात चेंडू आहे. बबलू चेक केला फटका. हवे चेंडू आहे तिथे. अक्षय तावरे आपण पाहत आहोत वेगात चेंडूवर येत असताना एकदा पूर्ण केली. सूरज मात्र स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न करणार आहे, कारण स्ट्राईकवर आहे. मायदा आयडॉलच्या भूमिकेमध्ये आहे. शिवनेरी स्ट्रायकर संघाकडनं 70 धावसंख्या धाव फलकावरही 4 फलंदाजच्या मोबदल्यामध्ये. ओ पहा, सुरेख फटका खेळलेला आहे. या दरम्यान साजिद मौलाना सर के ऊपर से गेंद जा रही है, बाउंड्री लाइन के पार 4 रनों के लिए. चार बाद 74 धावा आपल्याला पाहायला मिळत आहे. 4 चेंडू 11 आल्या आणि फुलटॉस बॉल, नो बॉल आणि येणार आहे तिथे मात्र षटकार 6 धावा. चला लाईनमन चेंडू आणण्यासाठी गेलेले असतील तिथे. यस,
चेंडू आलेला आहे. पंच पाहणी करतील पंकज पाटील, परंतु फ्रीट असणार आहे. अमोलजी कवडे इथे थोडेसे मागणे ठरत आहेत. 18 धावा देत आहेत. अजून 2 बॉल बाकी आहेत मैदानामध्ये. 81 धावसंख्या शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाची या दरम्यान आपल्याला पाहायला मिळते. बघूया इथे वापसी होणार की नाही. अमोल यांची आपण पाहत आहोत. एक चांगला चेंडू मात्र निश्चित वापसी करताना अमोलजी कवडे यांचा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव आलेला चेंडू आपण पाहत आहोत. वापसी करतायत आणि मला वाटतं या स्पर्धेत पहिल्यांदाच इतके मागणी ठरलेले आहेत काही काय, कारण होम स्पीच आहे. याच मैदानामध्ये सातत्याने क्रिकेटचा सरावही करत असतात. इलाका भी हमारा है और धमाका भी हमारा है. अमोलजी कवडे इथे मात्र चेंडू उडवला गेला आणि पहा शेवटच्या चेंडूवर येणार आहे षटकार. 6 धावा, 87 धावसंख्या, 6 षटकार 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाची आपल्याला पाहायला मिळते आहे. तर 88 धावांचं लक्ष्य हे विजयासाठी विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे या संघाच्या समोर असणार आहे. प्रेक्षक वर्ग जे कोणी कुपन घ्यायचे बाकी राहिलेले असतील, लकी ड्रॉच्या माध्यमातून आपण सुद्धा लकी बनताय. त्या ठिकाणी भाग्यशाली विजेता बनण्याची आपल्याला एक नामी संधी असणार आहे. आज आपल्यासाठी जर आपण पाहिलं तर तब्बल 10 पारितोषिकं जी दिली जाणार आहे, त्यामध्ये इस्त्री असणार आहे, स्मार्ट वॉच आहे, मिक्सर आहे, सिलिंग फॅन, कुकर, एरो फिल्टर, इलेक्ट्रिक गिझर, कूलर, स्पोर्ट सायकल, LED टीव्ही तब्बल 32 इंचा दिला जाणार आहे. तर या लकी ड्रॉ मध्ये एक कुपन फक्त 20 रुपयाचं आपल्याला मात्र भाग्यशाली विजेता बनवणार आहे. थँक्यू. या स्पर्धेमध्ये ज्यांचा संघ देखील आपल्याला खेळताना बघायला मिळाला, तुषार भाऊ गोडगे साहेबांचं आगमन या ठिकाणी होतं. तुषार गोडगे युवा मंच हा संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळाला होता. तुषार भाऊंचं सुद्धा मनापासून स्वागत आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व. तुषार भाऊ आपलं स्वागत. खरं तर या परिसरातील सुज्ञ नागरिकांचं सुद्धा आम्ही मनापासून आभारी आहोत. पहिल्या दिवसापासून त्यांनी आम्हाला मोलाचं सहकार्य या स्पर्धेच्या निमित्ताने केलेलं आहे. आता फक्त एक मॅच यानंतर फायनलची आहे आणि निश्चितच त्यांचं सहकार्य आम्हाला लाभेल अशी अपेक्षा आम्ही व्यक्त करू. परंतु आमच्यामुळे झालेल्या त्रासाबद्दल आम्ही इथल्या सर्व सुज्ञ नागरिकांची दिलगिरी व्यक्त करतो. आता यानंतर फक्त एक फायनलची मॅच बाकी आहे. थँक्यू. एक मिनटं डीजे कृष्णा, हे पहा चुकून एक रन राहिलेली होती. 88 धावा झालेल्या आहेत आणि 89 धावांचं टार्गेट हे विजयासाठी आहे. विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र करे या संघाला असणार आहे. मॅचला काही वेळा सुरुवात होणार आहे, परंतु काही क्षण आपण मात्र संगीत की दुनिया डीजे कृष्णा यांच्याकडे जाणार आहोत. जशी मॅचला सुरुवात होणार आहे आणि आपल्यासमोर या ठिकाणी जोडले जाणार आहेत सन्माननीय शाहरुख पठाण सर, ज्यांच्या माध्यमातून आपण गेले काही वर्ष या स्पर्धेमधून जो एक चांगला आवाज, मधुर आवाज जो आपणाला जो ऐकायला मिळतोय, आपण त्यांच्याकडे जाणार आहोत. धन्यवाद. थँक्यू. या स्पर्धेच्या निमित्ताने सुजय पेट्रोलियमचे सर्वेसर्वा ज्यांनी आपल्याला या स्पर्धेच्या निमित्ताने कूलर देखील दिलेला आहे आणि सातत्याने या स्पर्धेसाठी ज्यांचं योगदान आम्हाला आहे, आदेशजी वामन आणि त्यांचे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आदेशजी वामन साहेबांचं मनापासून स्वागत. विनंती राहील आपण मुख्य व्यासपीठावर यावं. थँक्यू. थँक्यू.
आणि अजित देशमुख यांना आपण अगोदर ऐकलं. राजवर्धन युथ फाउंडेशन आयोजित लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 12वं वर्ष आणि आज या स्पर्धेचा अंतिम दिवस, शेवटचा दिवस या ठिकाणी संपन्न होतोय आणि त्यातली एक महत्त्वपूर्ण मॅच जिथे एका बाजूला संघ शिवनेरी स्ट्रायकर्स आणि दुसऱ्या बाजूला वैभवी दूध संकलन केंद्र करे, हे दोन संघ एकमेकांच्या विरुद्ध दोन हात करतायत. आता धावेंचा पाठलाग वैभवी दूध संकलन केंद्र करे संघ करणार का की शिवनेरी स्ट्रायकर्स या धावा रोखणार? येणारे 6 षटक आपल्याला सांगून जाणार आहेत. जावेत मॅचच्या दिशेने. पहिला बॉल घेऊन सूरज गायकवाड, पहिलाच बॉल उठवलाय आणि पहिल्याच बॉलवर आक्रमण चढवलंय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत हे सांगतोय नवनाथ हडवळे आणि पहिल्याच बॉलवर षटकार ठोकतोय. सिक्सर. खूप चांगला फटका बॉलच्या लाईन पर्यंत गेले. तुम्ही ऍक्शन रिप्ले मध्ये जर बघितलं तर हा पिकअप शॉट होता. पिक केला बॉलला, लाईन खूप लवकर पिक केली आणि त्यानंतर ऑन साइडला एक तगडा प्रहार, ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर आणि त्यानंतर चेंडूने हवाई सफर केली आणि सिक्सरच्या बॉलवर सिक्सर आलाय. पहिल्याच बॉलवर षटकार. धावफलकाला सुरुवात झाली आहे. या मॅचला जिंकण्यासाठी 89 धाव्यांचं टार्गेट ठेवण्यात आलेलं आहे सूरज गायकवाडच्या विरुद्ध नवनाथ हडवळे. बॉल हवेत आहे, फटका फसतोय. फिल्डर बॉलला जज करतायत आणि तिकडे जर पाहिलं तर झेल निसटताना आपल्याला पाहायला मिळालाय. चुका चुका आणि चुका या ठिकाणी होताना पाहायला मिळालेल्या आहेत. पा इकडे नवनाथ हडवळे सारख्या फलंदाजाला तुम्ही जीवदान देऊ शकत नाही, कारण येणारी वेळ तुम्हाला सांगून जाईल की या मॅच मध्ये नवनाथ हडवळेचा झेल किती महत्वाचा होता. म्हणजे ज्यावेळेस सुपर 8 मध्ये वैभवी दूध संकलन केंद्र करे संघ खेळत होता त्यावेळेस निश्चितच आपण बघितलं की नवनाथ हडवळेने अर्धशतक बनवलं, संघाला विजयापर्यंत तो घेऊन गेला होता. आणि मी नेहमी सांगतो की क्रिकेटच्या मैदानावर ज्या वेळेस फलंदाजांना जीवदान मिळतं त्या वेळेस ते फलंदाज आपली रंग उधळतात मैदानामध्ये. आज नवनाथ हडवळे या महत्वपूर्ण मॅच मध्ये रंग उधळणार का? मागच्या 3 दिवसांपूर्वी या मैदानावर खेळला. इथून त्रिपुरावरून काल शिर्डीवरून आज लगेच संगमनेर. नवनाथ हडवळेचा मोठा प्रवास मागच्या 3 दिवसांमध्ये राहिलेला आहे. परंतु स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर राहुरीचे एक ख्यातनाम खेळाडू सुनील खर्डे स्ट्रायकर एंडवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला सूरज गायकवाड. मोठा फटका खेळण्याचा इनाम यावेळेस जर पाहिलं तर हा चेंडू निर्धाव घोषित केला जातोय. थोडासा स्ट्रगल या स्पर्धेमध्ये सुनील खर्डे करताना बघायला मिळेल. त्यांच्या विरुद्ध गोलंदाजांनी खूप चांगली गोलंदाजी सातत्याने केली आहे. म्हणजे सुनील खर्डेला बंदिस्त ठेवण्यामध्ये गोलंदाजांना यश आलंय. परंतु आज सुनील खर्डेला गोलंदाजाच्या विरुद्ध आक्रमण करावी लागतील. एक मोठं टार्गेट आहे, 89चा पाठलाग करायचा आहे, तर मग तुम्हाला दोन्ही बाजूने हल्ला करावा लागेल, दोन्ही बाजूने धावा बनवाव्या लागतील. फुल टॉस आणि गोलंदाजाचा फुल्ली लॉस. तुम्ही जर इकडे सुनील खर्डे सारख्या फलंदाजाला फुल टॉस टाकत राहिले तर त्या बॉलवर षटकार आणि षटकार देत राहतील. मैदान आपल्याला बघायला मिळालेलं आहे. 6 धावा पूर्ण केल्या जात आहेत आणि या षटकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये बदल होतोय. 13 धावा मित्रांनो धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. दुसरा क्वालिफायर सुरू आहे, म्हणजे इथून जो जिंकणार तो वीरा मोरिया देशमुख एंटरप्राइजेस या संघासोबत फायनल खेळणार. शॉर्ट बॉलचा वापर यावेळेस थोडासा कमी गतीने पेस ऑफ केला होता, फसवलं यावेळेस आणि हा चेंडू जर आपण बघितलं तर निर्धाव आलेला आहे. सूरज गायकवाड हे देखील कमी नाही आहेत. आंबेगाव तालुक्यातील खेळाडू आहेत. आंबेगाव तालुक्यातील जवळे हे छोटंसं गाव आहे, परंतु तिथून या खेळाडूचा प्रवास सुरू झाला. परंतु आज सगळ्या महाराष्ट्रभरामध्ये या खेळाडूची देखील चर्चा आपल्याला पाहायला मिळते. परंतु दुसऱ्या बाजूला राहुरीचे सुनील खर्डे, ज्यांच्या नावावर अनेक शतक आहेत, ते सुनील खर्डे स्ट्रायकर एंडवर. फुलर लेंथवर खोलवर टप्प्याचा बॉल मिड विकेट मध्ये बॉलला खेळलं. फिल्डर येतात मिड विकेट वरून, एक सिंगल तिकडे पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाही. एकच्या मदतीने धावफलकामध्ये छोटासा बदल, धावफलकामध्ये बदल होत असताना आपल्याला निश्चितच बघायला मिळणार आहे. धावफलकावर 14 धावा. अनेक क्रीडा रसिक या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले आहेत. मग आजूबाजूच्या परिसरातील आजूबाजूच्या तालुक्यामधून, मग जुन्नर तालुका असेल, अकोले तालुका असेल, त्याचबरोबर सिन्नर तालुका असेल. पाहणं प्रेक्षकांची जी गर्दी आहे ती tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्याला दाखवली जाते. मोठ्या संख्येनं प्रेक्षक आलेले आहेत. जिथे जागा मिळेल तिथे प्रेक्षक बसलेले आहेत. परंतु काही प्रेक्षक असे बसलेत की पाय लांब केलेत आणि बाउंड्रीच्या बाहेर त्यांचे पाय गेलेले आहेत.
त्यांनी आपले पाय जे आहेत ते थोडेसे आतमध्ये घ्या. बाउंड्री लाईनच्या बाहेर तुमचे पाय चाललेत आणि ही सगळी दृश्य आमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद होत आहेत. हा, तुम्ही आलात, तुमचं स्वागत आहे, तुम्ही बसा, परंतु बसताना थोडंसं व्यवस्थित बसा. बघू शकतो आपण प्रेक्षकांची अलोट गर्दी. हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य राहिलेलं आहे, कारण या स्पर्धेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रेम दिलं आणि त्यानंतर ही क्रिकेटची स्पर्धा फक्त अहिल्यानगर जिल्हा नाही तर महाराष्ट्राने डोक्यावर घेतलंय. अशी स्पर्धा लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग, म्हणजे बाळासाहेब थोरात साहेबांच्या कार्याची दखल सगळा महाराष्ट्र नाही तर भारत देश घेतो आणि या स्पर्धेची दखल देखील महाराष्ट्र नाही तर आता संपूर्ण देश घ्यायला लागलेला आहे. अशी एक आदर्श स्पर्धा म्हणजेच लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. दुसरा क्वालिफायर सुरू आहे. 89चं टार्गेट. पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. धावा 14 झाल्यात आणि ओव्हर नंबर 2 ला सुरुवात होते. दुसरं षटक घेऊन गोलंदाजी करण्याकरिता रोहन मडके यांच्या हातामध्ये बॉल देण्यात आलाय. मॅच महत्वाची आहे, मॅच जबरदस्त होणार यात मात्र शंका नाही, कारण मागचा सामना आपण बघितला शेवटच्या बॉल पर्यंत आला होता. 1 बॉल 6 पर्यंत ती मॅच आली होती आणि ही मॅच देखील शेवटच्या ओव्हर पर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार, कारण दोन्ही संघांमध्ये चांगले खेळाडू आहेत. दोन्ही संघांमध्ये जर पाहिलं तर कमालीचं प्रदर्शन करणारे खेळाडू आहेत. स्पर्धा कमालीची आहे. आपण पाहू शकता लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग. बॅटर वेगात फिरवली, ब्लाइंड स्ट्रोक यावेळेस पाहायला मिळाला. रोहन मडके याने प्रभावित केले या संपूर्ण स्पर्धेमध्ये. या स्पर्धेच्या माध्यमातून युवा उद्योजक RPLचे अध्यक्ष बाळासाहेब नवाडी, जावेद खाटिक देखील उपस्थित झालेले आहेत. कुतुळवरून देखील बराचसा मित्रपरिवार या स्पर्धेचा आनंद घेतोय. आमचे सनीभाऊ घाटकर असतील, आमचे मोहनभाऊ खरात असतील, तन्वीर सय्यद असतील आणि त्यांचे सर्व सहकारी आलेले आहेत. आमचे आदेश भाऊ मगर खास सिन्नरवरून आलेत. बॉल हवेत आहे, फटका फसलाय, फाईन लेग, बॉलच्या खाली पकडला जातोय झेल. रोहन शेळकेने पकडलाय झेल आणि सुनील खर्डेचा संपलाय खेळ. पहिल्या विकेटचं बटन. सुनील खर्डे आउट. बॅक टू द डग आउट. आमचे संदेशजी गाजरे एक चांगले खेळाडू आहेत. आता पारनेर त्यांचं गाव आहे, परंतु आले पिंपरी चिंचवड वरून आणि ते युनिक प्रॉपर्टी संघाचे व्यवस्थापक म्हणून आले होते, परंतु टीम बाहेर गेली. आता 4थ्या क्रमांकाचं बक्षीस त्या संघाला मिळालं. त्यांचंही मनापासून स्वागत असणार आहे. अनेक बक्षीस 4 संघमालक, त्यांना 4 टू व्हीलर यावर्षीचं हे वैशिष्ट्य या स्पर्धेचं राहिलेलं आहे. अनेक वैशिष्ट्यांनी नटलेली ही क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर संगमनेर तालुक्यातील खेळाडूंना संधी तर आहेच, परंतु अकोले तालुक्यातील खेळाडूंना देखील संधी देण्यात आली आहे. प्रेक्षकांसाठी सुद्धा भव्य लकी ड्रॉ आयोजित करण्यात आलेला आहे. पहिल्या दिवसापासून ज्या लहान लहान मुलांनी बॉल आतमध्ये टाकले त्यांना टी-शर्ट देण्यात आलेले आहेत. सुंदर मैदान, सुंदर आयोजन. विशेष म्हणजे दिवस रात्र क्रिकेटची स्पर्धा आहे. सातत्याने या गोष्टी करणं सोपं नाहीये. म्हणजे आम्ही अनेक स्पर्धा बघितल्या, सुरू झाल्या, संपल्या देखील, बंदही पडल्या, परंतु ही स्पर्धा अशी आहे जी सातत्यपूर्ण सुरू आहे. आज 12व्या वर्षामध्ये ही क्रिकेटची स्पर्धा आली आहे आणि महाराष्ट्राचं लक्ष वेधून घेतीये. अनेक तारे सितारे या स्पर्धेच्या माध्यमातून खेळतायत आणि विशेष म्हणजे एक गोष्ट या स्पर्धेच्या माध्यमातून सांगावी लागेल की ज्या ज्या गावातून खेळाडू येत आहेत ना, त्या गावापर्यंत ही स्पर्धा चालली आहे. बॉल हवेत आहे, फटका फसलाय, फिल्डर स्वतः गोलंदाज आलेत, पकडलाय झेल. अजून एक फलंदाज होतोय फेल. भूषण उघडे यांचा खेळ संपतोय. धक्का बसतोय फलंदाजी करणाऱ्या संघाला. दुसरी विकेट, खेळाडू बाद. रोहन मडकेचं कौतुक करावं लागेल. दुसरी विकेट त्याने इकडे संघाला मिळवून दिली आहे. फलंदाज भूषण उघडे बाद झाले आणि आता नवीन फलंदाज मैदानाच्या दिशेने वाटचाल करतायत. पुणे जिल्ह्यातील बारामती मोरगावचे सुपरस्टार, महाराष्ट्रात प्रचंड मागणी असलेले आयकॉन, नाव अक्षय तावरे बॅटिंगसाठी आता दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील. हॅलो, योगेशजी देशमुख आणि निरंजनजी यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो या स्पर्धेच्या निमित्तानं. योगेश देशमुख आणि सन्माननीय निरंजनजी सातपुते, स्वदेश प्रॉपर्टीज साहेबांचं आगमन या ठिकाणी होत आहे. मनपूर्वक स्वागत.
14 या आघाड्यावर 2 खेळाडू बाद झालेले आहेत. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर बॉलर रोहन मडके कमाल करतायत. हॅट्रिक बॉल, परंतु अक्षय तावरे समोर आहेत. हॅट्रिक बॉल आहे. पाहूयात हॅट्रिक पूर्ण केली जाते का. या स्पर्धेतली दुसरी विकेट हॅट्रिक पूर्ण होणार का. या अगोदरची युवराज गुंजाळ यांनी पूर्ण केलेली आहे. रोहन मडकेला ती संधी आहे. फुलर लेंथवरचा बॉल चांगल्या टप्प्यावर फलंदाजाला बंदिस्त केलं. ड्राईव्ह करत या बॉलला खेळलेल्या अक्षय तावरे यांनी संयम दाखवला. सॉफ्ट हँडल पद्धतीने या बॉलला ढकललं. धावफलकावर धावा 14. पण या मॅचला जर जिंकायचं तर 89 धावा बनवाव्या लागतील. वैभवी दूध संकलन केंद्र कर हे एका बाजूला गणेश परबत, सुनील सानप, विलास सानप यांची टीम, तर दुसऱ्या बाजूला गोकुळ वागचौरे, सुशील पारासूर, जगन पवार, ओंकार तेरखेडकर यांची टीम दुसऱ्या बाजूला आहे. कोण कोणावरती भारी पडणार त्याची जय्यत तयारी झाली आहे. बॉलिंग करण्याकरिता जर पाहिलं तर रोहन मडके, स्ट्रायकर एंडकडे जर पाहिलं तर अक्षय तावरे. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, बाहेर झालेला बॉल त्याला फक्त दिशा देण्याचा प्रयत्न केला होता, यशस्वी झालेले नाही आहेत. हा चेंडू जर बघितलं मित्रांनो तर निर्धावित असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. डॉट बॉल तो आपल्याला इकडे पाहायला मिळतो. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये सर्व दृश्य दाखवली जात आहेत. कृपया व्यासपीठावर फक्त मान्यवर थांबतील. बाकी जे कोणी असतील त्यांना विनंती असणार आहे आपण व्यासपीठावर थांबायचं नाही आहे. आपल्याला नम्रतेची विनंती असणार आहे. दरम्यान चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जाणार आहे. 4 धावा आपल्याला पाहायला मिळतील. शेवटच्या चेंडूवर चौकार आला, परंतु रोहन मडकेचं कौतुक करूयात. फक्त 4 धावा आणि 2 विकेट या ओव्हरमध्ये त्याने मिळवलेल्या आहेत. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. 2 षटकं संपल्यानंतर धावा 18 झालेल्या आहेत 2 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये. टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून या स्पर्धेला आपण पहिल्या दिवसापासून कव्हर करतोय. आपण जर बघितलं तर खूप चांगलं टेलिकास्ट अतिशय हाय डेफिनेशन क्वालिटीमध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आमच्या सर्व टेनिस क्रिकेट .in च्या टीमचं सुद्धा कौतुक करावं लागणार आहे. बॉलिंगसाठी तिसऱ्या ओव्हरमध्ये सूरज गायकवाड यांच्या हातामध्ये बॉल देण्यात येतो. स्ट्रायकर एंडकडे नवनाथ हडवळे, संगमनेर तालुक्यातील घुलेवाडीचे हे सुपरस्टार मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मी नेहमी सांगतो की अशा परिस्थितीचे आदर्श खेळाडू आहेत. कारण सुपर 8 मध्ये ज्यावेळेस शेवटची मॅच खेळत होते लागोपाठच्या विकेट जात होत्या, परंतु नवनाथ हडवळेने अर्धशतक बनवलं आणि मॅच जिंकून दिली. यावेळेस समोर खेळला, या मैदानाला घासत साठत आणि पुसत बॉल चाललाय. तिकडे फिल्डर आहेत, एकदा मात्र पूर्ण केली जाणार आहे. दुसऱ्या दरम्यान या ठिकाणी युवा उद्योजक सन्माननीय राहुलजी कांडेकर हे सुद्धा उपस्थित होत आहेत. त्यांचं सुद्धा राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. धावफलकावर धावा 19. अक्षय तावरेच्या विरुद्ध सूरज गायकवाड. पाहूयात काय घडतंय, कारण आता 19 धावा आहेत धावफलकावर. अखूट टप्प्याचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा इरादा, फाईन लेग मध्ये बॉल चाललाय, फिल्डर आहे तिकडे. एक सिंगल मात्र पूर्ण केली जाणार आहे. पहा लकी डॉची कुपन्स देखील आपण या ठिकाणी देतोय. आमचे पावबाके साहेब यांच्याकडे ते कुपनची जबाबदारी आहे. ज्यांना कुणाला कुपन घ्यायचे असतील त्यांनी शरद पावबाके यांच्याकडून ते कुपन खरेदी करा. आपल्याला 10 बक्षिसं या ठिकाणी दिली जाणार आहेत. त्यामुळे कुपन ज्यांनी संतोष मामांकडे दिली का आता दोघांकडे कुपन खरेदी करायची असतील तर आपण लवकरात लवकर ते कुपन खरेदी करा. यावेळेस मात्र थोडासा खराब चेंडू, साधारण चेंडू मिळालाय आणि त्या बॉलला सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलं. मिळतायत 4, येतोय चौकार. पारनेर फायटर्स यांच्या वतीने नवनाथ हडवळेने जर मॅच जिंकून दिली तर 1000 रुपयांचा विशेष पुरस्कार त्यांना दिला जाणार आहे. चौकार आलेला आहे आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्या मात्र 24 आकड्यावर जाऊन पोहोचलेली आहे. राजकारणातील देव माणूस, राजकारणातील राजहंस नेतृत्व म्हणजेच लोकनेते बाळासाहेब थोरात साहेब, आणि आज त्यांच्याच कार्याचा गौरव करणारी ही क्रीडा स्पर्धा आपल्याला खरं तर इकडे बघायला मिळते. एकदा पूर्ण करण्यात आली. महाराष्ट्र ही संतांची, शूरवीरांची आणि समाज सुधारकांची भूमी आहे आणि देशाला विचारातून, कृतीतून दिशा देणाऱ्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेबांचा सुसंस्कृत राजकारणाचा जो वारसा आहे तो निश्चितच ज्यांनी जपला, सध्याच्या राजकारणातील सर्वांना सोबत घेऊन जाणारे आणि गोरगरिबांच्या विकासासाठी अविरत काम करणारे नेतृत्व म्हणजे बाळासाहेब थोरात साहेब.
यावेळेचा बॉल स्क्वेअर लेग मध्ये उडवलाय, फिल्डर बॉलच्या खाली आले खरे, परंतु कॅच कॅरी करू शकलेले नाहीत. आता मित्रांनो हे दोन फलंदाज मैदानात असेच की दोघांनाही जीवदान मिळालंय आणि त्या दोन फलंदाजांवर सर्वांच्या नजरा राहतील. चौकार आलाय. दरम्यान या निमित्तानं संघमालक म्हणून असणारे विनोदजी पानसरे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. चौकार आला. यावेळेस संधी निर्माण झाली होती. या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण मी नेहमी सांगतो की एक चूक मोठ्या पराभवाकडे घेऊन जाऊ शकते. एक छोटंसं छिद्र विशाल जहाज बुडू शकतं. त्यामुळे तुम्हाला इकडे एक चूक टाळावी लागेल, कारण इथे जर तुम्ही चुका करत राहिले तर तुम्हाला फायनल खेळता येणार नाही. शाहरुख एक मिनिट थांबवतो आपल्याला. सहकार महर्षी भाऊसाहेबजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे सन्माननीय विजू शेठ रहाणे यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा मी राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीने या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. येस सर. चेंडू द्या अनिलजी केदारी. धावफलकावर आपण नजर टाकू. 29 धावा धावफलकावर बनवल्या गेलेल्या आहेत. 2 खेळाडू बाद झालेले आहेत. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. प्रथमतः फलंदाजी करत असताना शिवनेरी स्ट्रायकर्स या संघाने 88 बनवल्या आणि 89 धावांचा पाठलाग सुरू आहे. सुनील खरडे बाद झाले, भूषण उघडे बाद झाले, अक्षय तावरे आणि नवनाथ हडवळे मैदानात आहेत आणि दोन्ही फलंदाजांना लाईफलाईन मिळाली आहे आणि ते दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॅटिंग करत असताना पाहायला मिळत आहेत. क्वालिफायर नंबर 2 जो जिंकणार तो सरळ फायनलला, आणि पाहुयात कोण जात आहे फायनल मध्ये. त्यासाठी मैदानाच्या आतमध्ये ही झुंज सुरू आहे. गणेश पर्वत संघमालक यांच्या वतीने दोघांनी जर मॅच जिंकून दिली तर बक्षीस असणार आहे 2000. ओहो, कमी गतीने टाकला होता बॉल. इथे विकेट टेकिंग डिलिव्हरी, कमी गतीने स्लोवर वनचा वापर, बॅक ऑफ द हँड स्लोवर वन, आणि तिथे फसले अक्षय तावरे. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघू शकतो. ही दृश्य tenniscricket.in च्या माध्यमातून आपल्यापर्यंत दाखवली जातील. बॅट थोडीशी अगोदर आली आणि हा स्लोवर पण होता, लवकर पिक करू शकले नाहीत. मिड विकेट मध्ये बॉल, एक सिंगल पूर्ण झाली. ओव्हर नंबर 3 चा खेळ देखील या ठिकाणी पूर्ण झालेला आहे आणि 3 ओव्हर नंतर धावा संख्या 30 या आकड्यावर, 30 धावा. दरम्यान या ठिकाणी आरजी क्लबचे संघमालक एक दिलखुलास व्यक्तिमत्व सन्माननीय तुषारभाऊ गोडगे पाटील यांचंही शुभागमन या ठिकाणी झालेलं आहे. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. हे पहा, इथे जे थांबलेले आहेत ना स्टेजच्या पुढे, त्यांना विनंती असेल साईडला या, एक साईडला व्हा. आपण स्टेजच्या पुढे थांबलेले तर 3 ओव्हर इकडे संपलेल्या आहेत. 30 धावा, प्रतिषटक 10 ची सरासरी राखण्यामध्ये फलंदाजांना आतापर्यंत यश आलंय. परंतु आता शेवटचे 18 बॉल बाकी आहेत आणि या येणाऱ्या 18 बॉल मध्ये या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 59 धावांची. 18 चेंडू आणि 59 धावा. बॉलिंगसाठी जर पाहिलं तर रोहन मडके ज्यांनी मागचं षटक अतिशय दर्जेदार हाताळलं होतं, फक्त 4 धावा दिल्या होत्या. म्हणजे शेवटच्या चेंडूवर एक चौकार आला होता आणि 2 महत्वाच्या विकेट मिळवल्या होत्या. ते रोहन मडके गोलंदाजी करण्यासाठी येत आहेत. स्ट्रायकर एंड कडे जर बघितलं तर अक्षय तावरे आयकॉन आहेत. आज त्यांना देखील स्वतःला सिद्ध करावं लागेल. आपण देखील आपल्या संघासाठी काहीतरी देणं लागतो या उद्देशाने त्याला मात्र लढावं लागणार आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर रोहन, बॉल हवेत आहे, फटका फसलाय, बॉल उंच आकाशामध्ये, आणि याही वेळेस मात्र आपण बघू शकतो कॅच जज करू शकलेले नाहीत. 2 धावा देखील या ठिकाणी पूर्ण करण्यात आल्या. चुका आणि चुका होत आहेत. पकडो कॅचेस, जीतो मॅचेस, छोडो कॅचेस और गमाओ मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा अद्भुत खेळ हे आपण सातत्याने पाहत असतो. आणि इकडे जर बघितलं तर झेल निसटला अक्षय तावरे यांचा. अक्षय तावरे यांना मिळालेलं हे दुसरं जीवदान. हा झेल सुटलाय की सामना सुटलाय ती येणारी वेळ आता या ठिकाणी सांगून जाणार आहे.
चुका करा पण क्रिकेटच्या मैदानावर नको, कारण क्रिकेटच्या मैदानावर झालेली एक चूक आणि प्रतिस्पर्धी संघाचं विजयाच्या दिशेने एक नवं पाऊल असतं. आता प्रतिस्पर्धी संघ विजयाच्या दिशेने एक नवं पाऊल टाकेल का ते आपल्याला पाहावं लागेल. उठवलाय बॉल एक्स्ट्रा कव्हर मध्ये, फिल्डर सूरज गायकवाड पकडला झेल. यावेळेस मात्र चूक होणार नाही आणि अक्षय तावरे यांना आता इथे परतावं लागेल. अक्षय तावरे जड पावलांनी मैदान सोडतायत. हा मोठा धक्का आहे फलंदाजी करणाऱ्या संघाला, मोठा हादरा आहे. अक्षय तावरे यांची विकेट की फॅक्टर होते अक्षय तावरे आणि ही प्राइजलेस विकेट रोहन मडकेने मिळवली आहे. झाले आणि अक्षय तावरे यांची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये साजिद मौलाना बॅटिंगसाठी दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. शांत वातावरण आहे कारण अक्षय तावरेची विकेट मिळाली आणि तदनंतर जर पाहिलं तर गोलंदाजी करणाऱ्या संघाने थोडंसं वर्चस्व निर्माण केलं, परंतु गोलंदाजी करणाऱ्या संघाने 3 विकेट जरी मिळवल्या असल्या परंतु नवनाथ हडवळे अजूनही उभा आहे. त्यामुळे प्रेक्षकांना माहिती आहे नवनाथ हडवळे काहीही करू शकतो. हे प्रेक्षकांनी याची देही याची डोळा या अगोदरच्या सामन्यांमध्ये पाहिलेला आहे. त्यामुळे आता त्यांच्या विकेटचा शोध गोलंदाजी करणारा संघ निश्चितच घेईल. परंतु साजिद मौलाना आलेत बॅटिंगसाठी, गोलंदाजाचे कौतुक करावं लागेल. रोहन मडकेने 3 विकेट घेतल्या. एक मिनिट आपल्याला थांबवतो मी या ठिकाणी. मॅन ऑफ द सिरीज साठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक वर्ष जे सहकार्य मिळतं ते सन्माननीय सुनीलजी गुंजाळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चेंडूचं सहकार्य या स्पर्धेच्या निमित्तानं प्राप्त झालेलं आहे सन्माननीय प्रदीपजी गुंजाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि ॲग्रिकल्चरची जी बिल्डिंग बनती आहे त्याचं सर्व काही मॅनेजमेंट बघणारे सन्माननीय शिंदे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचंही मनपूर्वक स्वागत. तर इथे येणार आहे साजिद मौलानाचा षटकार 6 धावा. आल्याबरोबर साजिद मौलाना यांनी षटकार ठोकलाय आणि आपले इरादे स्पष्ट केलेत. म्हणतात ना, जिनके इरादे मेहनत के साये से लिखे जाते हैं उनके किस्मत के पन्ने कभी खाली नहीं होते. यावेळेस मात्र लगेचच रोहन मडकेने देखील पुनरागमन केले. ऑफस्टंपच्या थोडासा बाहेर ठेवला, शॉर्टर वाईटचा वापर केला होता. अतिरिक्त बाउन्सही प्राप्त केला बॉलने. यशस्वी झालेले नाहीयेत. बॉल सरळ यष्टिरक्षकाच्या दिशेने मार्गस्थ होतोय. हा चेंडू मात्र निर्धाव घोषित केला गेलेला आहे. प्रयत्न प्रत्येक खेळाडूला करायचे, लढायचे, कारण ही मॅच महत्वाची आहे. फायनलला जायचंय, त्यासाठी मात्र मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला संघर्ष करावा लागेल. शाहरुख एक मिनिट थांबवतोय आपल्याला. साजिद मौलानाच्या लगातार 3 षटकारासाठी शकील शेख यांच्याकडनं तब्बल 3100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. रोहन मडके बॉलिंगसाठी तयार होताना पाहायला मिळतील, तर स्ट्रायकर एंडकडे साजिद मौलाना आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावा 38 झालेल्या आहेत. 3 फलंदाज बाद आहेत. उठवलाय बॉल परंतु फटका मिस टाइम. उंची जास्त आहे. फिल्डर मात्र लॉंग ऑफ वरून येत आहेत. गणेश राऊत आले त्या ठिकाणी आणि पकड झेल. रोहन मडके मिळवत आहेत 4थी विकेट. 4 विकेट रोहन मडके. धुमाकूळ घालतायत का ते पाहणं देखील गरजेचं आहे, कारण 4 फलंदाज इकडे बाजून परतलेले आहेत. प्रयत्न करावे लागतील. म्हणतात ना, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नन्ही चीटी जब दाना लेकर चलती है, चढ़ती दीवारों पर 100 बार फिसलती है. मन का विश्वास रगों में साहस भरता है. चढ़कर गिरना, गिरकर चढ़ना न अखराता है. आखिर उसकी मेहनत बेकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न तुम्हाला इकडे करावे लागतील. 13 चेंडूंमध्ये 51 धावा अजूनही या मॅचला जिंकण्यासाठी. बॉलिंग ट्रॅकवर जर पाहिलं तर रोहन मडके बॉलिंग करण्याकरिता तयार होत आहेत. जिकत नाही जवर तवर झुंजत राहायचं आणि तेच इकडे फलंदाजांना करावं लागेल. यशोदीप धुमाळ बॅटिंगसाठी. बॉल हवेत आहे. फटका फसलाय. ओ हो 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 हो, प्रयत्न तर खूप चांगला आहे. धावाची संधी होती
आणि लगेचच तिसऱ्या पंचांची मदत. हा झेल जर झाला असता तर मित्रांनो रोहन मडकेने फायफर पूर्ण केला असता. 5 विकेट त्याला मिळाल्या असत्या. दरम्यान या ठिकाणी आपण पाहत आहोत सहकार महर्षी भाऊसाहेबजी थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक आणि सातत्याने आपणाला या स्पर्धेसाठी ज्यांचं मौल्यवान सहकार्य लाभतं. याही वर्षी 2026 मध्ये आपण पाहत आहोत तब्बल द्वितीय क्रमांकासाठी 75,000 रुपये 175 रुपयाचं पारितोषिक देणारे सन्माननीय योगेशजी भालेराव सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. आमच्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं सन्माननीय योगेशजी भालेराव आपलंही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असणार आहे. त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी जे पारितोषिक मिळालेलं आहे शरदजी गवांदे दोस्ती टायरवर्स यांचं सुद्धा या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. त्यांचं सुद्धा राजवर्धन युथ फाउंडेशन आणि आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं मी या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद. नवीन फलंदाज अतिश थोरात घुलेवाडी बॅटिंगसाठी आता दाखल होत आहेत. आता दोन्ही घुलेवाडीचे खेळाडू आहेत. पाहूयात कशा पद्धतीने कामगिरी करतायत. एक गाव एक छत्रपती युवा घुलेवाडी या संघामध्ये सातत्यानं आपण त्यांना खेळताना पाहतो. आता अतिश थोरात आलेत बॅटिंग करण्याकरिता. त्यांना लेदर बॉल क्रिकेटचाही अनुभव आहे. तेच बॅटिंग करण्यासाठी आलेत. म्हणजे नामदार बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग या स्पर्धेच्या एका पर्वामध्ये बेस्ट बॅट्समन सुद्धा राहिले होते. तेच आता बॅटिंगसाठी आलेले आहेत. 5 फलंदाज बाद आहेत. 38 धावा धावफलकावर. आज त्याची पुनरावृत्ती करावी लागेल कारण आता शेवटचे 12 बॉल आहेत आणि जिंकण्यासाठी या मॅचला 51. एका बाजूला शिवनेरी स्ट्रायकर तर दुसऱ्या बाजूला संघ विरा 11 वैभवी दूध संकलन केंद्र कर हे. 12 बॉल 51 ची गरज. ओव्हर फुल टॉस. त्याला फक्त दिशा दिली. बॉल वेगात चाललाय आणि या बॉलला फक्त दिशा दिली आहे. संगमनेरला सुप्रसिद्ध आहे अन्सार चाचांचे वडे. दौडा धरवडेने बॉलला पाठवलंय सीमारेषेच्या पलीकडे. एक्झिक्यूट केला. इम्प्रोव्हायझेशन त्या ठिकाणी बघायला मिळालं. 4 धावा प्राप्त करण्यात आलेल्या आहेत आणि या चौकाराच्या मदतीने धावसंख्येमध्ये होणारा बदल 42 धावा आपल्याला धावफलकावर बघायला मिळत आहेत. फुलर लेंथवरचा बॉल होता. स्वीप करण्याचा प्रयत्न केला. बॉल फाईन लेग मध्ये निघाला. मागे फिल्डर नव्हते. खाली क्षेत्र होतं आणि तिकडे चौकार वसूल केलाय. आता समीकरण बदललं. शेवटचे 11 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी आवश्यकता असणार आहे 47 धावेंची. पाहूयात काय होतंय. नवनाथ हडवळे यांच्यासाठी तुषारभाऊ घोडके साहेबांच्या वतीने एक पारितोषिक येत आहे. नवनाथ हडवळेने जर मॅच जिंकून दिली तर 3,555 रुपयांचं बक्षीस दिलं जाईल. चला थोडासा वेळ वाचूयात. वेळेचं बंधन आहे आपल्याला त्यामुळे खेळाडूंना आमची विनंती राहील आपण पंचांच्या निर्णयाचा आदर करा. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग 2026 आयोजन. मला वाटतंय फिल्डिंग टीमला 2 धाव्यांची पेनल्टी आहे. आपण मॅचच्या दिशेने रोहन तयार होतात बॉलिंग साठी. रोहन शेळके. स्ट्रायकर एंड कडे जर पाहिलं तर नवनाथ हडवळे बॅकफुटला गेले. वाह वाह वाह. कडक अतिशय सुंदर नेत्रदीपक मनमोहक आणि विलोभनीय फटका मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बॉल सरळ बाउंड्री लाईन पार. चौकार. नवनाथ हडवळे यांनी जर मॅच जिंकून दिली तर संघ मालक गणेश पर्वत आणि त्यांचे सर्व सहकारी यांच्या वतीने तब्बल 2100 रुपयांचं प्राइज नवनाथला दिलं जाईल आणि तुषारभाऊ घोडके यांच्या वतीने 3,555 नवनाथसाठी.
टोटल यावर नंतर सांगू. 48 धावा, 5 खेळाडू बाद झालेले आहेत. बॉलिंग करण्याकरिता रोहन शेळके. मॅच संपलेली नाही. परत एकदा ओव्हर द कव्हर. यावेळेस देखील खाली क्षेत्र निवडलंय. खाली क्षेत्रामध्ये अजून एक चौकार. हा लागोपाठचा तिसरा चौकार आहे. डिंगडॉंग क्रिकेट क्लब अकोले यांच्या वतीनं सुद्धा नवनाथ अडवलेने जर मॅच जिंकून दिली तर 500 रुपयांचा पुरस्कार. संघाचा धावफलक जाऊन पोहोचले 52. 5 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये कौतुक आयोजकांचं सुद्धा करावं लागेल. सिद्धार्थ भैया थोरात, सौरभांना कडलक, प्रशांतजी अभंग, अनिल केदारी, आमचे बांगर मामा, शरदजी पावबाके, सोहेल पिंजारी, साहिल शेख, संतोष मामा शेरमाळे, नागेश आव्हाड, कृष्णा ओझा या सर्वांचं या स्पर्धेच्या माध्यमातून आपण कौतुक करूयात. शेवटचे 52 धावा 5 खेळाडूंच्या मोबदल्यामध्ये. समीकरण एकदा पाहूयात. 9 बॉल आणि 37 रन. शेवटचे 9 चेंडू आणि 37 धावांची गरज. मॅच अजून संपलेली नाही, कारण कोण अजून जिंकले ते आपण सांगू शकत नाही. आणि नवनाथ हरवळे सांगतायत की शर्यत अजून संपलेली नाहीये, मी अजून मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. 9 चेंडूंमध्ये आता 37 धावा पाहिजेत. हे 3 चेंडू मित्रांनो फार निर्णायक राहणार आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात प्रीमियर लीग या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे, प्रत्येक सामना रंगतदार. फुल टॉस मिळालाय, परंतु मागे फिल्डर आहेत. फाईन लेग मध्ये बॉल अडवत आहेत. धाव त्या ठिकाणी मिळणार नाहीये. हा चेंडू निर्धावालाय. नवनाथ स्वतःवर नाराज आहेत, कारण या चेंडूवर त्यांना धावा मिळू शकल्या असत्या, परंतु फाईन लेग मध्ये जिथे क्षेत्ररक्षक होता त्याच्या हातामध्ये बॉल गेलाय आणि हा चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय. अंतिम दिवस राजवर्धन युथ फाउंडेशनचं आयोजन. शाहरुख, एक मिनिट तुम्हाला थांबवतो मी या ठिकाणी. बघा, विरा 11 वैभव दूध संकलन केंद्र करे संघाचे संघमालक सुनीलजी सानप, त्यानंतर विलास सानप आणि गणेशजी पर्वत. नवनाथ हडवळेंनी जर सामना जिंकून दिला तर 2100 रुपयाचं पारितोषिक राहणार आहे. फुलर लेंथवर ओव्हर द बॉलर हेड. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा फटका खेळलाय. सीधी बॅट, नो बकवास. तेच मैदानाच्या आतमध्ये नवनाथ सांगतायत आणि या बॉलला पाठवतायत सीमारेषेच्या पलीकडे. जय माता दी मोबाईल शॉपीचे सन्माननीय तुषारजी जनबेजा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आमच्या राजवर्धन युथ फाउंडेशनच्या वतीनं आणि आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं. तुषारजी जनवेजा यांचं या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. 7 बॉल आणि 33. हा चेंडू मात्र निर्णायक आहे. 7 चेंडूंमध्ये 33 धाव्यांची आवश्यकता. रास्ते भी जिद्दी है और मंजिलें भी जिद्दी है. देखते हैं आगे क्या होगा, क्योंकि नवनाथ हडवळे के हौसले भी जिद्दी है. तो मात्र हार मानायला तयार नाहीये. शेवटचे 7 बॉल आणि या मॅचला जिंकण्यासाठी पाहिजे 33 धावा. नवनाथ प्रतिस्पर्धी संघाला सांगतोय, लावा तुम्ही ताकद, मी नाही वाकत. मॅच अजून संपलेली नाही. 7 बॉल पाहिजे 33. यावेळेस बॅट तर वेगात फिरवली. धाव घेण्याचा प्रयत्न आणि इकडे काय घडलंय. नवनाथने प्रयत्न केला धाव घेण्याचा, परंतु त्यांना परतावं लागेल. मिळाली आहे मोठी विकेट. नवनाथ हडवळेला मात्र या ठिकाणी परतावं लागेल. दरम्यान या ठिकाणी आपण पाहत आहोत इंजिनियर संकेतजी काकडे यांचंही या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ज्यांच्या माध्यमातून आपल्याला चतुर्थ क्रमांकासाठी तब्बल 41,000 रुपये 141 रुपयाचं पारितोषिक देणारे सन्माननीय राऊत मामा हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आमच्या राजवर्धन युथ फाउंडेशन आणि तमाम क्रीडा रसिकांच्या वतीनं मी या दोन्ही मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत या ठिकाणी व्यासपीठावर करत आहे. टीम मीटिंग्स कृपया करून टाळा. परंतु मित्रांनो, नवनाथ हडवळे काय लढला. घुलेवाडीच्या या पट्ट्याची बॅटिंग आवडली असेल तर त्याच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. खूप चांगलं प्रदर्शन नवनाथचं बघायला मिळालं. 6 चेंडूंमध्ये 33ची आता गरज आहे. शेवटचे 6 बॉल आणि 33ची आवश्यकता. अतिश थोरात स्ट्रायकर एंडकडे.
तव्यात शिवनेरी स्ट्रायकर जिंकणार की वैभवी दूध संकलन केंद्र करे जिंकणार? एका बाजूला गोकुळ वागचौरे, सुशील पारासूर, जगन पवार आणि ओंकार तेरखेडकर यांची टीम आहे, तर दुसऱ्या बाजूला गणेश परबत, सुनील सानप, शाहरुख, विलास एक सानप. मिनिट थांबवतो आपल्याला. या ठिकाणी इंजिनियर गौरवजी करपे हे सुद्धा, गोरखजी करपे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांच्या माध्यमातून आपल्याला जे क्रिकेट साहित्य शिवाजीराजे गुंजाळ हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत असेल. दोन्ही मान्यवरांना विनंती असणार आहे, आपण व्यासपीठावरून स्थानापन्न व्हायचं आहे. भगवान भोगे यांच्याकडनं सुद्धा मॅच जिंकून दिल्यानंतर 1100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. पहिलाच बॉल यावेळेस मात्र ऑन साइडला खेळलाय. फिल्डर येत आहेत बॉलवर. एक धाव मात्र तिकडे मिळते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि दुसरी धाव मिळणार नाही. फलंदाज होत आहे धावबाद. दुसरी धाव घेत असताना खेळाडूला परतावं लागेल. मला वाटतं फलंदाजाचं नाव अमोल मुकेकर या ठिकाणी डायमंड डकची शिकार ठरतायत. एकही साईनाथ घुगे आणि साईनाथ घुगे यांना परतावं लागतंय. डायमंड डकची शिकार एकही चेंडू न खेळता ते होत आहेत बाद. ज्यांनी गोलंदाजीमध्ये आपला प्रभाव टाकलाय, आता बॅटिंग साठी नाव अमोल कवडे. नॉन स्ट्रायकर एंडवर आपण त्यांना पाहू शकता. 5 बॉल बाकी आहेत, 32 धावांची गरज आहे. फायनल मॅचची जय्यत तयारी सुरू आहे. या अगोदर विरा मोरिया, देशमुख एंटरप्राइजेस, झवळे कडलक चिकणी संघ फायनलला जाऊन दाखल झालेला आहे. सर्व टीम आपण स्टेजच्या समोर यायचंय. विरा मोरिया, देशमुख एंटरप्राइजेसची टीम आपण स्टेजच्या समोर या. सुप्रसिद्ध व्याख्याते, सुप्रसिद्ध निवेदक आमचे निलेशजी परबत सर देखील आवर्जून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपल्याला त्यांचं एक स्वागत. मिनिट थांबवतो शाहरुख मी या ठिकाणी, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला तृतीय क्रमांकासाठी HF डिलक्स बाईक जी मिळालेली आहे, ते सन्माननीय अनिलजी गुंजाळ या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा राजवर्धन यूथ फाउंडेशन आणि आमच्या तमाम क्रीडा रसिकांच्या वतीने या ठिकाणी मी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करत आहे. 3 चेंडू बाकी आहेत आणि धावा बनवायच्यात 31 धावा. शिवनेरी स्ट्रायकरच्या बाजूने मॅच गेली. बॉल हवेत खेळलाय मिड विकेट मध्ये. फिल्डर प्रयत्न तर चांगले केले, परंतु बॉल मात्र सीमारेषेच्या पलीकडे. अमोल कवडे यांच्या बॅटमधून हा चौकार. त्यामुळे जर बघितलं तर खूप चांगला स्ट्रोक एक्झिक्यूट केला. 4 धावा तिकडे पूर्ण केल्या जात आहेत. विरा मोरिया, देशमुख एंटरप्राइजेस, जवळे कडलक, सागर वरपे आणि टीम आपण कृपया करून लवकरात लवकर स्टेजच्या समोर या. सगळे खेळाडू चला. आणि यावेळेसचा बॉल जर आपण पाहिलं तर चौकारामध्ये परावर्तित होतोय. सामना संपलेला आहे आणि या स्पर्धेच्या फायनलला जाणारा दुसरा संघ आपल्याला मिळालाय. शिवांश पानसरे, गोकुळ वागचौरे, सुशील पारासूर, जगन पवार, ओंकार तेरखेडकर यांची टीम शिवनेरी स्ट्रायकर्स फायनलला जाऊन दाखल. थँक्यू. हे बघा, ग्राउंड मध्ये जे लहान लहान मुलं आणि प्रेक्षक जात आहेत ना, जे लहान लहान मुलं आणि प्रेक्षक ग्राउंड मध्ये जात आहेत, बाहेर जायचं. बाहेर बाउंड्री लाईनच्या आतमध्ये तुम्ही आलेत कशासाठी मला तेच कळत नाही. ते लहान